हॅलो, चला. रिक्षा चालक मालक संघटना कोंडेश्वर परिसर, कदाचित आज रविवारचा धंदा आहे. रिक्षावाले फार कमी दिसतात मला इकडे. आज नसेल तर उद्या त्यांची कव्हर करू, काय हरकत नाही आहे. उद्या सकाळी लवकर बोलवा त्यांना 7 वाजता. दामोदर पाटील दाजी यांच्याकडून आयवाझेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने. अच्छा अच्छा अच्छा. विकास कोंडिलकर यांच्याकडून आहे. हे त्यांचं प्रेम आहे. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणजे विकास कोंडिलकर. आणि एक अप्रतिम वराड्याचे सिंगर देखील आहेत विकास कोंडिलकर. आणि शेफ देखील आहेत. एक अप्रतिम दर्जाचे कुक आहेत. खरं तर काल 2 दिवसापूर्वी झालेल्या परमेश बाळीच्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील त्यांना संधी होती. थँक्यू सो मच. बिग फाईट मॅच, आजच्या दिवसातील अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला भारत प्रेमी 11 तर दुसऱ्या बाजूला सई प्रिशा 11. या 2 टीमच्या दरम्यान एक तगडा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात सलामी जोडी दाखल झाली आहे. प्रथमेश देसलेच्या साथीने तुम्ही पाहताय मध्यवर्ती फलंदाज दिनेश, तर बॉडी ट्रॅक वरती केतन निहारे, बाळकृष्णाचे मुंडे, शंकर पाटील यांना तुम्ही पाहताय. खरं तर स्पर्धेचा आढावा घेत असताना टीव्ही स्क्रीनवरती पहिलाच बॉल स्विंगला बेस वेगानं हा चेंडू टाकण्यात आला. त्यानंतर हलकासा वळण घेत बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये करतोय केतन निहारे. बॉडी ट्रॅकवरती दाखल झालाय. टीम श्री गणेश दहिवली संघाचा ऑलराऊंडर खेळाडू, तर त्याच्या साथीने तुम्ही पाहता स्ट्रायकिंग गेमवरती तुम्हाला पाहायला मिळेल टीम ओम कोंडेश्वर भोज संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रथमेश देसलेच्या साथीने चामटोली संघाचा खेळाडू दिनेश भगत दाखल झालाय. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडविकेटला खेळाडू उपस्थित. शॉट मिडविकेटला हा बॉल अडवलाय, त्यामुळे इथून मिळते सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलंय. 1 धाव फलकावरती जोडली जाईल. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार बीते. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ आजभर दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ, अप्रतिम खेळ दोन्ही संघात राहिला. त्यामुळे या मॅचमध्ये आता या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा उभारल्या जातील. बॉल तयार. इनफिल्डच्या वरनं घेतलाय फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात. बॉलला तो फेक करतील. अवधी होता 2 धाबा 1 पॉईंटचा आणि भरदा वेगाने या 2 धाबा 1 पॉईंट जातील. गोल्डन इन बिटवीन द विकेट. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. कोंडेश्वर प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही पाहताय KPL सीझन 5. आज सकाळी खरं तर आपण पाहिलं असेल थोडंसं मिस्टेक, तांत्रिक अडचणी होत्या डीजेसाठी लाईव्हसाठी. त्यानंतर आपण सेटअप आता केलंय. उद्याच्या दिवसामध्ये फायनल डेला मेजवानी. रिबल सेटअप केलाय. फटका चांगला आहे. धडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्याला हलून देखील दिले नाही आहे. आणि अखेर त्या क्षेत्ररक्षकाच्या गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. समीर झांजे माहिती पोहोचवतील. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओम साई MTC लाईव्ह. चला ऐवा जेलसाठी आता 1100 रुपयाचं कॅश प्राईज आहे.
आज खरं तर दामोदरजी पाटील यांचा वाढदिवस आहे. बब्या काय निघालाय, बुलढाणा एक्सप्रेस बब्या निघाला होता. चेंडूच्या मागे तुम्ही पाहिलं त्याचा वेग आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुसाट धावला होता. विकासजी कोंडकर यांच्याकडून यावेळेला देखील डॉट बॉल. खरं तर विष्णू शिंदे म्हटलं की एक नामांकित पंच आहेत. कित्येक वर्ष चांगली अंपायरिंग त्यांची आपण पाहिली आहे आणि सध्याच्या घडीला डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची कंबर जेव्हा जेव्हा हलते त्यावेळेस भल्या भल्याचे किस्से खाली होतात. हे चित्र देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आता जास्तीत जास्त अपेक्षा त्यांच्याकडून असेल. जरी आता पंचाच्या भूमिकेत नाही आहेत परंतु त्याचा एखादा डान्स आपल्याला खेळाडूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. विष्णू शिंदे म्हटलं की 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ त्यांचा तुम्ही नेहमीच पाहिला. या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी केला आहे जरूर. परंतु आता या मॅचमध्ये पहिला ओव्हरचा गेम संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहता 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर विष्णू शिंदेचा खेळ आम्ही पाहिला होता मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये. भाऊजी भडकले आणि त्यानंतर श्रीराम वराडे अंतिम सामन्यात धडकले. हे चित्र आम्ही पाहिलं होतं परंतु तिथनंतर पूर्णपणे भाऊजी शांत झाले. परंतु या स्पर्धेमध्ये आता कशा प्रकारची गोलंदाजी करतील आणि खरं तर जांभळीच्या स्पर्धेमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तिथे पटकावला श्रीराम वराडे संघाने. त्यामध्ये विष्णू शिंदे यांचं मोठं सहकार्य होतं, मोठं पाठबळ होतं. खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये दाखवला आणि म्हणून तर की काय क्रिकेट क्षेत्रातील पंच क्षेत्रातील बुलढाणा एक्सप्रेस बब्या या नावाने त्यांची ओळख आहे. तीन षटकारासाठी 1000 रुपये विकेटसाठी विनोदजी धुळे यांच्याकडून 3 विकेटसाठी 1000. पहिला बॉल सलग 3 बॉल 3 षटकार आले तर विकास कोंडिलकर यांच्याकडून 1000 आणि आयबा जेलसाठी 1500 रुपये. क्या बात आहे. आज दामोदर पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त विकासजी कोंडिलकर यांचं ATM ऑन झालंय आणि त्यांनी सांगितले 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 विकेटसाठी दामोदर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विनोदजी धुळे यांच्याकडून 1000 रुपये. क्या बात आहे. जरी अंश 11 संघ आज स्पर्धेतून बाहेर झालाय परंतु विनोद धुळे हे क्रिकेटचे दर्दी आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितले विजय कोणाचाही होऊ दे, विजय मात्र आज कोंडेश्वरचा होईल. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज आता लावले जातात. बॉलर तयार विष्णू शिंदे बॉल ट्रॅकवरती येतात. राऊंड द विकेट खडे खडे वार शॉट ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. सुस्वागतम अक्षयजी म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती मंचावरती या. ज्यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॅटरसाठी सायकल लाभली आहे. मी विनंती करेल अक्षयजी म्हात्रे यांना की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बोलो तो यार राउंड द विकेट फुल टॉस बॉल खडे खडे ऑन साइडला गुंडाळलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विष्णू शिंदे वरती केलाय आक्रमण. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. हिट सिक्सर. मी जातो.
विकासजी कोंडीलकर आता आपल्यातून या स्पर्धेतून रजा घेत आहेत, त्यामुळे त्यांनी जे पारितोषिक लावले होते ते आता इथे संपन्न झाले, ते पारितोषिक बंद झालेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता या मातमध्ये थोडासा मागणा ठरतोय. विष्णू शिंदे अनुभव भरपूर आहे, फुलटॉस बॉल पडला त्यावरती आक्रमण आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. मोठा बरका खेळण्याचा प्रयत्न, 2 षटकार तू मारू शकतो, मी कमबॅक करू शकतो हे दाखवलं विष्णू शिंदेनं आणि अखेर विकेट मिळते. त्यामुळे आता एक चांगला डान्स विष्णू शिंदेचा तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे मोबाईल आम्हाला सापडलाय विकासजी कोंडीलकर यांना. गोट्या भडबल असा नावानं मिस कॉल आलाय. कोणाचा मोबाईल असेल, आयटेल कंपनीचा मोबाईल आहे. जेवणाच्या ठिकाणी तो मोबाईल सापडलाय. लक्षात घ्या, ज्याचा कोणता असेल पॅटर्न खोला आणि मोबाईल घेऊन जा, आणि जर पॅटर्न चुकला तर त्याला मुख्य व्यासपीठाच्या मागे नेण्यात येईल, त्यामुळे विचार करून या. आयटेल कंपनीचा मोबाईल आहे. विकासजी कोंडीलकर यांचा आभार आपण व्यक्त करू, ज्यांनी हा मोबाईल आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. गोट्या भडवल भांडवळ असा काहीतरी फोन आलेला आहे, लक्षात घ्या, मिस कॉल आला आहे. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, नवीन बॅटर हर्षल आलेत आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. साथीनं धावफलक देखील पुढे राखतोय. 33 या बेलला देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल तुम्हाला पाहायला मिळेल, व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 34. 34 धाबा जोडल्या जातील. ओम साई MTC लाईव्ह या पंचकृषीमध्ये चांगली काम करते, त्यामुळे तुम्ही पाहताय प्रत्येक वेळी त्यांना बोलवलं जातं या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे. रिव्हर्स स्टेडियम केलाय, खेळाडू उपस्थित आणि मिळते एक चिकी सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक अळबारपणे पुढे सरकत आहे. 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. कोंडेश्वर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर रविदादा धुळे यांचं आगमन झाले, वेलकम. बिगेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षण चांगलं बॉल मिळतो. आय थिंक विकी होते डीप मध्ये, त्यामुळे बॉल तुम फेक करतील. चेक करू आपण नक्की तिथे घडले काय. पंचाने घेतलाय तिसऱ्या पंचाची मदत. जेवण भरपूर शिल्लक आहे, कोणाला जर जेवायचं असेल तर लवकरात लवकर येऊन जेवण करून घ्यायचं आहे. जेवण भरपूर शिल्लक राहिलाय. प्रेक्षकांना विनंती आहे
जेवण भरपूर शिल्लक आहे. जर कोणाला जेवायचं असेल तर आपण येऊन जेवण करून घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे. जेवण भरपूर शिल्लक राहिलं आहे मुख्य व्यासपीठाच्या मागे. जर कोणाला जेवायचं असेल तर आपण येऊन जेवून घ्यायचं आहे. कोंडेश्वर प्रीमियर लीग. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. आयटेल कंपनीचा मोबाईल आहे बघा. लवकरात लवकर येऊन घेऊन जा. उद्या खरं तर या स्पर्धेमध्ये 101 डान्सर उतरतील वाडीवाडीतून. जर आज कोणी घ्यायला मोबाईल आला नाही तर आपण त्या डान्सरमधून एखादा चांगला डान्सर चॉईस करू आणि त्याला मोबाईल देऊन टाकू. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो षटकार. बरोबर केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकारानं धावफलक पुढे सरकेल. 48 48 धाबा धावफलकावरती जोडले जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग आता तुम्हाला पार मिळती आहे. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. बरोबर तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र डॉट बॉल. बॅटर पॅडच्या मधला बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. मैदानावरती तुम्ही पाहताय गोलंदाज जयेश दाखल झाला या मॅचमध्ये. धाबा त्याला थांबवायचे. ज्याचा ऋषशंकरनं बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला चांगले चांगले खेळाडूचा भरणा असणारा संघ मैदानावरती खेळतोय. पुढे सरसावले. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान मिळते एक चिकी सिंगल आणि बॅटकटच्या माध्यमातून सिंगल एकपटी जाईल. 49 धाबा 49 टीमची टोटल तुम्हाला पार मिळते या मॅचमध्ये. धावफलक पुढे सरकत असताना ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. कोंडेश्वर प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्पर्धा रंगती आणि दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन काहीतरी वेगळी संकल्पना पार मिळते. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होतो. 20 मध्ये खेळाडू उपस्थित. विकी पोहोचतात. 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न थांबवलाय आणि या 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न थांबतोय. माणस होतं परंतु धाडस नव्हतं. मिळते एक चिकी सिंगल आणि सिंगाच्या साथीनं धावफलक देखील आता हळूवारपणे पुढे सरकतोय. 50 धाबा ते कंप्लीट झाले. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या. टीम सई प्रिशा 11 या संघासाठी सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 50 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू फंबल झाले. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न करतायत आणि तिसऱ्या बॉलची मदत घेतली आहे. भारत प्रेमी विरोधात सई प्रिशा 11. बरं झालं 4 ओव्हरला 50 प्लस झाले.
योगेश उगडा या खेळाडूसाठी कॅश प्राइज येतोय. जर झेल स्वीकारला तर 1000 रुपये विकासजी कोंडेकर यांच्या खात्यातून. फर्दच बाद. अजून एक झटका. टीम सई प्रेशा 11चा गला. फर्दच बाद. ऑन साइडला खेळाडू उपस्थित. एक सिंगल बाळी. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा. ते बेगाने एकपट जातील. ही फाईट तुम्हाला चांगलीच पाहायला मिळेल. कारण एका बाजूला योगेश पाटील तर दुसऱ्या बाजूला सोनू देसले. या दोन चांगल्या खेळाडूच्या दरम्यान ही मोठी मॅच. बॉलरचं नाव कळवा भाऊजी. दर्शन दशरथ. या वेळा देखील बॅटची कडा. फर्दच बाद. सिद्धू बोचगावचे खर तर सिद्धेश देसले याला तुम्ही पाहता ऑपरेटरच्या भूमिकेत. अप्रतिम ऑपरेटिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर बदलावरती रितेश. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर पाहत राहिले. संतोषजी धुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. एक सिंगल एकवडली. सिंगलच बैठी आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड भरती 54 धाबा. पुढचा बॉल फायनलला खेळाडू उपस्थित स्वतः यष्टीरक्षक पोहोचलाय. मिळेल ती सिंगल की नाही आणि अखेर LBWच्या स्वरूपात अजून एक फटका बाद.
देशमुख उपसरपंच दाखल झालेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एससी रक्षक पोहोचलाय. एक सुंदर जेल तिथे टिपलाय आणि अखेर डाव संपलाय पहिला. आणि पहिल्या डावाच्या अंती धावफलक 54-55 धावाचं टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्यावरती खरं तर विश्वास दाखवला. 2 दिवस या स्पर्धेमध्ये खरं तर बोलवलं होतं, परंतु स्पर्धा भरपूर आहे, त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये 1 दिवस दिला जातोय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये माझा शेवटचा टर्न होता. पुन्हा एकदा पूर्ण कोंडेश्वर प्रीमियर लीग शंकर पाटील सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा थांबतोय, वळतोय पुन्हा एकदा महेशजी धुळे सरांकडे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराज, जय क्रिकेट. प्रेमी आणि एका बाजूला सई प्रिशा 11 या दोन टीम मध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. 55 धावांचं लक्ष आणि या 55 धावा कशा चेस होतील की या धावा डिफेंड होतील याचं उत्तर आता आपल्याला या द्वितीय सत्रामध्ये मिळणार आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश पाटील आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाज दशरथ. दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल होतात. 55 धाबा म्हटल्यानंतर 11.00च्या सरासरीने हा धाबा चेस करावा लागतील. जो संघ जिंकेल तो मात्र टेबल टॉप करेल आजच्या दिवसातून आणि तो थेट अंतिम मेगा फायनल मध्ये दाखल होईल. कोणता संघ असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. खरं तर एका बाजूला प्रमोद देशमुख यांनी बांधलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय उत्तम शेठ गवळी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. भारत प्रेमी असे दोन बलाढ्य संघ आहेत. या आपण लगेच मॅच कडे वळू. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज प्रथमेश देसले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड लेट्स प्ले गेम ऑफ. पहिला बॉल, वर स्ट्रोक, रॉकेट शॉट. जितक्या वेगाने चेंडू टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने त्याला प्रत्युत्तर दिलंय फलंदाज योगेश पाटीलने. बॉल सीमा पार, इट्स मॅक्सिमम केपीएल षटकार. योगेश पाटील अँड ऑल टीम. विकास भारतीला देखील तुम्ही पाहणार आहात. खरं तर एक नवीन इनिंग त्याची कालपासून सुरू झाली. षटकार आला. ओ शॉट ऑफ गुड लेन, अप्रतिम बॉल, परंतु दिशा थोडीशी बदलली. आउटसाइड ऑफ स्टंप
अंपायर सिग्नल वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल, एक्स्ट्रा मिळेल. प्रत्येक षटकासाठी योगेश पाटील यांच्या 100 रुपयाचं पारितोषिक विकास कुंडिलकर यांच्या वतीनं दाजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने. ओ लाईन चांगली आहे, व्हेरिएशन, चेंज ऑफ पीस, गती कमी केली आहे, कमी गतीने टाकण्यात आलेला हा चेंडू आपण पाहतो. आणि डॉट बॉल दरम्यान संतोष दादा धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं. अजून 2 मोबाईल आहेत. बघा जवळ 3 मोबाईल आम्हाला सापडलेले आहेत. घरी जाताना आपली वस्तू बरोबर घेऊन जा. लक्षात घ्या, सध्या बदलापूरची जत्रा सुद्धा चालू आहे. कधी कधी लहान मुलं हरवतात, माणसं हरवतात, पण मोबाईल कधी हरवत नाही. पण इथे मोबाईल हरवलेले आहेत 3. त्यांची ओळख पटून या दरम्यान किरण काका यांच्या ठिकाणी आगमन झालंय. भोज रिसॉर्ट त्यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती यायचं आपलंही मनपूर्वक स्वागत. षटकारासाठी 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. 100, 200, 300 जे का वाढतील इकडे विकास कोंडिलकर उपलब्ध आहेत. हा दामोदरजी पाटील अर्थात दाजी यांच्या वाढदिवसानिमित्त हे पारितोषिक आहेत. आठ धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज प्रथमेश देसले. पहिला बॉल 10 साठी त्यांनी टाकण्यात आलाय आणि खरं तर हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा पहिला बॉल योगेश पाटील साठी टाकला तो षटकार गेलाय आणि लगेचच आपण पाहतो दशरथ जसा स्ट्राईक एंडला आलाय. पहिला बॉल फेस करत असताना बॉल सीमा पार. KPL देशमुख यांनी जितके झेल टिपले ना त्यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला बॉल लगेच सुपूर्द करा. 2 षटकार ऑलरेडी आलेले आहेत. संघाची धाबा संख्या 14 वरती जाऊन पोहोचले. 55 धाबांचं टार्गेट म्हणजे सरासरीपेक्षा जास्त धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. विष्णू शिंदे सर यांना तुम्ही पाहतायत, खरं तर त्यांचा संघ आहे. वारंवार बॉल चेकअपसाठी नक्कीच ते येत असतात आणि सध्या त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची. उद्या तुम्हाला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका त्यांची नेहमीच चांगली राहिली आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल प्रथमेश देसलेवरती आक्रमण करण्यात आलंय. योगेश पाटील आणि त्याला साथ मिळते दशरथची. दशरथ देखील या मैदानाच्या आतमध्ये दहाडतायत. राईट आमवरती विकेट. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज स्टॉपेज लागला. मागे सलटी बॅकवर्ड स्क्वेअर निघला. भानुदास कुंडिलकर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु अखेर बॉलने गाठली सीमारेषा. आउटफील्ड फास्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली तुम्ही पाहतायत आणि ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये आलेला हा KPL चौकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धाव फलकामध्ये अवघ्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल स्टील 1 to go. गोलंदाज सोडू अर्थात प्रथमेश देसले. हो पायावरती टाकण्यात आलेला परंतु ऑनसाइडला वळवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा पार. धावा मिळतील 4. आलेला KPL चौकार आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकात धावा एकंदरीत 22 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे म्हणजे येणारे 24 बॉल आणि आता विजयासाठी 33 धावांची गरज.
फलकामध्ये धुवाधार बॅटिंग सध्या भारत प्रेमी करते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जेव्हा जेव्हा भारत या बैलाने आपलं नाव बैलगाडा शर्यत या क्षेत्रामध्ये कमवलेलं आहे, तशीच सध्या तरी बॅटिंग योगेश पाटील आणि दसरथची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 22 धावा 55चं टार्गेट असताना, कारण आता 24 बॉल फक्त 33 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला योगेश. हर्षदचा पुढचा बॉल या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गुपनीसारखी बाट फिरवले योगेशला, बाईत या बचेंगे तो और भी लढेंगे आणि एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सिंगलच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. इस्लामिक स्टोक हवेत झेल खेळण्याचा प्रयत्न आणि भानुदास कुंडिलकर या ठिकाणी त्याने करामतच केली आहे. हा झेल ड्रॉप झाला आणि आता एक धाव. अगदी आपण पाहतोय की मिळालेलं जीवनदान कितपत महागडं ठरू शकेल त्याची किंमत येणाऱ्या पुढील काही षटकासाठी मोजावी लागेल. सई प्रिशा 11 या संघाला. आणखीन एक धमाकेदार बिग 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 लॉंग वे षटकार, लॉंग ऑनला क्लिअर करणारा हिट्स मॅक्सिमम KPL हाय अँड हँडसम षटकार. टक्के काही प्रेक्षकांनी इथे प्रेडिक्ट केलं होतं की आज योगेश पाटील यांचा संघ कदाचित अंतिम फेरीमध्ये जाऊ शकतो आणि तशी सुरुवात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिले तर एकंदरीत 30 धावा, 55 धावांचं टार्गेट, अजूनही 25 धावा उर्वरित 20 बॉल मध्ये बनवावा लागणार आहे. जागा बनवली आहे, मागे चालला बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी चेंडू अडवण्यात आला, तोपर्यंत एक सिंगल आणि एक सिंगलने संघाची धावत संख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. आणखीन एक बॉल, योगेश पाटील नंतर दसरथ देखील या ठिकाणी काय धमाकेदार बॅटिंग करतात, त्यांनी देखील स्ट्राईक केली आहे. बॉल सीमा पार. KPL देशमुख यांच्या चेहऱ्यावरती थोडी स्पष्ट नाराजी दिसते, कारण गोलंदाजाने त्यांचे स्वप्न कुठेतरी भंग केलेले दिसत आहेत. अजूनही 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे, काही होऊ शकतो, सामना बॅलन्स आहे आणि विजयासाठी आपण पाहतोय टीम भारत प्रेमी या संघाला 18 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. म्हणजे बॉलर आणि इक्वेशन जरी एक एक धाव बनवण्यात आली तरी सुद्धा या ठिकाणी भारत प्रेमी हा संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश. 18 बॉल 18 धावांची गरज. हायवे एंड कडून षटक आहे. पहिलाच बॉल दिनेश आपण पाहतोय, स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल, कॉट अँड बोल. अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय रंगत निर्माण होऊ शकते आणि आता पहिलाच बॉलवरती कॉट अँड बोल फलंदाज ठिकाणी होईल बाद. या मॅचची प्राइज विकेट योगेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. पाच वाजले, ड्युटी संपलेली आहे.
17 बॉल 18 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, कारण 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहतो सुरुवातीच्या 37 धावा बनवण्यात आल्या. काय गती आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 18.50 गतीनं या धावा बनवण्यात आल्या. आणि आता सध्या बॉलर आणि इक्वेशन असताना योगेश पाटील ज्यांनी मात्र हे मैदान सोडलं आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सध्या मैदानावरती दाखल झाला. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक प्रथमेश देसले, नो मिस्टेक. आणि इथे झेल ड्रॉप झालेला आहे. साधा सोपा झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. आणि आता कदाचित स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारण्यासारखं आहे. 2 धावा मिळाल्या बॅटिंग करत असताना टीम भारत प्रेमी संघाला. ऑन साईडला पण पाहतोय जास्त वेगाने टाकण्यात आलेला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह, एक सिंगल मिळेल. सध्या तरी आपण पाहतोय 15 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. दशरथ आणि त्याच्या साथीनं विकास भारतीला आपण पाहतोय. हो चांगला स्ट्रोक दशरथ आपण पाहतो. काय स्ट्रोक त्याने खेचलाय. अगदी आपण पाहतो पिकअप स्ट्रोक. बॉल चालला सीमा पार. जशी काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तेरा बॉल आणि आता 8 धावांची गरज या मॅच मध्ये. 47 वरती जाऊन पोहोचलाय भारत प्रेमी हा संघ. जवळ अगदी विजयाच्या समीप आहे हा संघ. ओ खोलवा टप्पाचा बॉल विकास भारतीसाठी टाकण्यात आला. दिनेश चांगली गोलंदाजी करतात. कदाचित आपण पाहतो 2 संधी त्यांनी जरूर या षटकामध्ये निर्माण करून दिला, परंतु आता सध्या 12 बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे. 7-12 असं समीकरण, परंतु 12 बॉल मध्ये 7 धावा हव्यात. 48 बनल्या गेल्यात. 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये होतं. कोंडेश्वर प्रीमियर लीग KPL 2026 चे पर्व तुम्ही पाहतात आणि या पर्वात सध्या आपण पाहिलं तर पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातून हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. बारा बॉल आणि आता 7 धावांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला भारत प्रेमी तर दुसऱ्या बाजूला सई प्रिशा 11 असे 2 संघ आपण पाहतो आमने सामने. शेवटच्या लढतीमध्ये दोन्ही संघाकडे पॉइंट टेबल वरती 4-4 गुण असताना ही मॅच अत्यंत तुल्यबल आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ विजेता होईल त्याच्याकडे 6 गुण असतील तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. हे चित्र तुम्हाला लीग स्टेज मध्ये जरूर पाहायला मिळेल. 12 बॉल 7 ची गरज. स्ट्राईकिंगला विकास. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतायत. पाठमोर स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट सेकंडचा कॉल आणि या 2 धावा मिळतील. विकास भारती सध्या काही जास्त रिक्स घेत नाहीयेत, कारण आता कालच एंगेजमेंट सेरेमनी झालेली आहे. जास्त रिक्स घेऊन चालणार नाही. त्यांना माहिती ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. धन 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 करत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राज. 4 बॉल 3 धावांची गरज.
फुल टॉस बॉल 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स होता आणि त्या फलंदाजा ठिकाणी होईल बाद. सध्या विकेट पडली आहे. अगदी आपण पाहतो विकास भारतीची आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 1 more विकेट डाऊन. मध्ये राज अगदी आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक आणि आता विजयाचा हा चौकार पाहायला मिळेल. जसे भाऊजी आतमध्ये गेले धडकले आणि आता त्यांच्या बाट मधून आला हा विजयाचा चौकार. भारत प्रेमी हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम सई प्रिशा 11 उद्या बरोबर भारत प्रेमी संघाला विनंती आहे 4 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. ज्यांचे कोणाचे मोबाईल या ठिकाणी आता प्रत्येकाने आपापले खिसे थोडा चेक करा. मोबाईल कोणाचे आमच्याकडे जमा आहेत त्यांची ओळख पटवून आपण घेऊन जायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. चला दशरथ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या दशरथ भारत प्रेमी 11